शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने अखेर नवीन नाव दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलेलं आहे। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार गटाच्या पार्टीचं नाव आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं असणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात हे नाव देण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतरही ते हे नाव पुढे वापरू शकतात का याचा निर्णय या निवडणुकीनंतर निवडणूक आयोग देईल। तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव शरद पवारांच्या गटाला मिळालेलं आहे। खरं तर 3 पर्याय दिलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने। मात्र या तिन्ही पर्यायांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार ही नावं सारखी ठेवण्यात आली होती, थोडेफार बदल करून। मात्र आता यापैकीच एक नाव निवडणूक आयोगाने फायनल केलेलं आहे। रामराजे शिंदे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, या निर्णयाबद्दल काय तुमच्याकडे अधिक माहिती? 3 नाव देण्यात आली होती। पहिलं नाव होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, दुसरं होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि तिसरं होतं एनसीपी शरद पवार। परंतु पहिला जो क्रमांक दिलेला आहे ते अनुक्रमे म्हणजे की फर्स्ट प्रेफरन्स जो असतो तो 1 नंबरला असतो आणि त्यामुळे ते 1 नंबरचा जो प्रेफरन्स होता, प्राधान्य होतं, ते ग्राह्य धरलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि ते नाव दिलेलं आहे। आणि आता तुम्ही जसं उल्लेख केलाय तसंच हे नाव वापरायचे आता राज्यसभेच्या निवडणुकीपुरतं हे नाव देण्यात आलेलं आहे। परंतु हे नाव जर पुढे वापरायचं असेल तर त्याला कोणतीही अडचण नसणार आहे आणि हे नाव शरद पवार गट हा वापरू शकतो। त्यामुळे हे नाव जे आहे ते फायनलाइज सुद्धा केलं जाऊ शकतं। जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा हे नाव आहे तशाच प्रकारचं हे नाव सुद्धा आता शरद पवार यांना मिळालेलं आहे। दुसरा मुद्दा राहतोय तो चिन्हाचा। चिन्ह जे आहे ते वटवृक्ष प्राधान्याने दिल्याचं असल्याची माहिती मिळते। परंतु राज्यसभेमध्ये ज्या निवडणुका होतात त्या चिन्हाच्या आधारावर निवडणुका होत नाहीयेत, तर केवळ मतदान होतं। त्यामुळे आता चिन्हाचा इथं प्रश्न येणार नाहीये। परंतु कायमस्वरूपीसाठी चिन्ह जर मिळवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा प्राधान्य जे आहेत ते शरद पवार यांच्या गटाने तयार केलेले आहेत आणि त्यामुळे पहिलं प्राधान्य जे आहे ते वटवृक्षाला दिल्याचं आपल्याला दिसून येतंय। आता त्यावर केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे तो लवकरच निर्णय घेईल। निश्चित रामराजे, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।